नमस्कार मैत्रिणींनो, सान्वी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत साडीला जे फॉल लावलेला आहे त्याला हात शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत. मी 2 पदरी दोरा घेत आहे मॅचिंग. तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे जे टाचपिना असतात ते बॉर्डरला म्हणजे कोपऱ्यावर लावून घेतलेले आहे, कारण तो कोपऱ्यावरचा कपडा हलणार नाही आणि सुईमध्ये पण मॅचिंग दोरा ओवून घेतले आहे. चला आता तर आपण पाहणार आहोत साडीला हात शिलाई कशी करायची. बघा मी टाचन पिन लावली आहे. आपण आता हात शिलाई कशी करायची ते बघत आहोत. अर्धा इंचपेक्षा थोडंसं म्हणजे पाव इंच इतकं आपण हात शिलाईचा गॅप आला पाहिजे आपला. आणि सुईमध्ये पण थोडासाच कपडा धरायचा, जास्त कपडा धरायचा नाही, कारण त्यामुळे हात शिलाई सुईच्या बाजूकडून म्हणजे समोरच्या साडीच्या फ्रंट साईडला व्यवस्थित दिसत नाही. एकदम जर छोटी घेतला तर नाजूक आणि व्यवस्थित दिसते. त्यामुळे आता आपण टाचपिन काढून टाकतो कॉर्नरवरची. जसं आपण हात शिलाई करतो तसं कपडा सरकवून घ्यायचा, म्हणजे हात शिलाई करताना घोळ पडणार नाही आपला. एकदम व्यवस्थित करायचं. कॉर्नरला थोडा पॉइंट घ्यायचा, तिथं चौकनी म्हणजे व्यवस्थित दिसतं. अशा पद्धतीने हात शिलाई करायची साडीला. खूप सोपी पद्धत आहे हात शिलाई करण्याची, एवढी काय अवघड नाही. आता आपण मागच्या साईडला बघू शकता, फ्रंट साईडला, की हात शिलाई आपली कशी आली आहे. एकदम नाजूक हात शिलाई आली आहे आपली. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कस्टमरला जर का हात शिलाई जर करून देत असाल ना एकदम नाजूक, तर तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होईल. कधी पण हात शिलाई 1 इंच अंतरावर अशी नाही करायची, एकदम जवळजवळ करायची, पाव इंचाच्या अंतरावर. सुईमध्ये तुमच्या 10 ते 15 अशा टिप्स बसू शकतात. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने असं ओढून घ्यायचं सुईमधून कपडा. आणि कधी पण हात शिलाई करताना जास्त कपडा ठेवायचा नाही सुईमध्ये, आणि जास्त दोरा पण घ्यायचा नाही, कारण कुठं पण गाठ पडू शकते दोऱ्यामध्ये. जास्त जर दोरा घेतला तर बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. आता मी जिथे जिथे टाचन पिन लावली आहे त्या भागापर्यंत जेव्हा जाईल तेव्हा मी टाचन पिन काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपी जाईल. मी माझ्या हाताकडे तुम्ही बघू शकता, मी माझं एक बोट कसं सुईच्या एकदम असं जवळ ठेवते, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं सुईमध्ये कपडा येतो. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थितरित्या. तशा पद्धतीने आपण सुईमध्ये आपल्या बोटाच्या सहाय्याने कपडा सरकवू शकतो. यामुळे आपल्या सुईमध्ये एका टिपमध्ये जास्त कपडा पण येत नाही. आता तुम्ही बघू शकता, फ्रंट साईडनी आपली शिलाई एकदम हात शिलाई व्यवस्थित आली आहे, आणि आपल्याला कुठं घोळ पण दिसत नाही, एकदम व्यवस्थित आली आहे. फ्रंट साईडकडून वाटत पण नाही की आपण साडीला हात शिलाई केली आणि आपण फॉल लावला, हे ओळखू येतं व्यवस्थित. पण हात शिलाई एकदम नाजूकरित्या आली आहे. असं बोटाने प्रेस करून घ्यायचं. आता आपण शेवटला गाठ टाकून घेणार आहोत.
असं गोल भाग करून घ्यायचा, दोरा गोल फिरवायचा सुईमधला आणि थोडासा कपडा धरून त्यामध्ये आपण सुईमध्ये थोडा कपडा धरायचा आणि छोटीशी गाठ टाकायची. अशा पद्धतीने 1 किंवा 2 वेळा तुम्ही गाठ टाकू शकता. खेचून घ्यायचं म्हणजे कपड्याच्या मध्यभागी गाठ पडून जाते आणि आपली हातशिलाई कधीच न तुटण्यासारखी होऊन जाते, म्हणजे कुठूनच उसवत नाही. आणि असं कटरने कट करून घेणार आहोत. आता आपली हातशिलाई झालेली आहे पूर्ण साडीची. अशा पद्धतीने हातशिलाई करायला काही वेळ लागत नाही खूप. 10 ते 15 मिनटामध्ये आपली हातशिलाई व्यवस्थित करून होते. अशा पद्धतीने फ्रंट साईड करून पण तुम्ही पाहू शकता. एकदम फिनिशिंगमध्ये आपली हातशिलाई झाली आहे. ही हातशिलाई एकदम छान झाली आहे, मला तर खूप आवडली आहे. ही जी मी फॉलची शिलाई लावली आहे तुम्ही बघू शकता, ती मी उषा वंडर स्टिच मशीनमध्ये फॉलच्या शिलाईचं फूट लावून खालून मी अगोदर फॉल लावून घेतलं आहे आणि मग नंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हातशिलाई कशी करायची ते दाखवलं आहे. तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.